शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल 4.5 वर्षांनंतर जामीन मंजूर झालाय। जळगाव महापालिकेच्या घरकुल योजनेत 29 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जैन यांना 10 मार्च 2012 रोजी अटक करण्यात आली होती। तेव्हापासून जैन यांनी अनेकदा जामीन मागण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही। आज अखेर सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। 2005 साली जळगाव महापालिकेत आयुक्तपदी असताना डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जळगाव नगर परिषदेत राबवलेल्या घरकुल योजनेत झालेला गैरव्यवहार बाहेर काढला। याविषयी 2006 मध्ये फिर्याद नोंदवली। त्यानुसार तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। पुढची 4-5 वर्ष काहीच कारवाई झाली नाही। 2011 मध्ये जळगावचे अपर पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या इशू सिंधू यांच्याकडे घोटाळ्याचा तपास आला। सिंधूंनी पूर्ण प्रकरण अभ्यासून कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। आधी प्रदीप रायसोनी, नाना वाणी, राजा मयूर या सुरेश जैन यांच्या अत्यंत निकटवर्तीयांना अटक करण्यात आली। त्यांची चौकशी केल्यावर 10 मार्च 2012 ला जैन यांना अटक झाली। तेव्हापासून जैन तुरुंगात आहे। कोर्टाने दोन्ही बाजूंचा विचार केला। आपल्याला इतके दिवस साधारण वर्षभरापासून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला रिलीफ मिळतोय, कंटिन्युअस प्रकरण वाढतंय साक्षीदार तपासण्यासाठी। पण असं आहे की आता अशी वेळ आली की साक्षीदार तपासून झाले, त्याचं वय, आरोपीचा जे कालखंड आहे जेलमधला तो, हे सगळ्या बाजूचा कोर्टाला तर दोन्हीकडून विचार करावा लागणार। त्या मुद्दे कन्सिडर करून मगच कोर्टाने आजची ऑर्डर दिली। दरम्यान माजी मंत्री सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर त्यांच्या जळगाव या शहरात जल्लोष करण्यात आला। जैन समर्थकांनी महापालिका आवारात एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त केला। महापौर नितीन लड्ढा यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात आतापर्यंत काय काय झालंय पाहूया। - 2005 मध्ये प्रवीण गेडाम घरकुल योजनेत घोटाळा त्यांनी बाहेर काढला। 2006 मध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल झाले। 2011 पर्यंत प्रकरण बासनात गुंडाळलेलंच होतं। अपर पोलीस आयुक्त इशू सिंधू यांनी या घोटाळ्याची पाळमुळं खणून काढली। एकूण 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। आयदी जणांच्या निकटवर्तीयांना अटक झाली। त्यानंतर 10 मार्च 2012 ला सुरेश जैन यांना अटक झाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।